स्वर्गाचं सुख कोण बघितलं, पण हे सुख नक्कीच अनुभवलेलं आहे. मुलांनी जर शांततेत आणि स्वतः मनाने जर अभ्यास केला ना, तर आईला स्वर्गापेक्षाही जास्त सुख इथं मिळत असतं. तर वीरूला सुद्धा दादा अभ्यास करतोय म्हणून वीरूला सुद्धा हेवा वाटत होता, तर तो सुद्धा अभ्यासाला लागलेला होता. हे मामाने पाठवलेले मॅजिक बुक आहे, ज्याच्यामध्ये तो गिरवत होता ABCD. तर मला फार छान वाटत होतं आणि माझी दिवसभराची तर कामं काही संपत नाही. इथे गहू आणायचे होते चक्कीमधून दळून, त्याचबरोबर ज्वारीसुद्धा आणायची होती, ते चाळून घेतलं आणि चक्कीमध्ये नेऊन ठेवलं. त्यानंतर संध्याकाळची ते दिवा अगरबत्ती केली, देवाला नमस्कार केला, तुळशीजवळ दिवा लावला आणि वीरू गेलेला होता ट्यूशनला 4ला, तर त्यालासुद्धा घ्यायला गेले. वीरूला घेतला आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं. आज थोडीफार शॉपिंग होती, वीरूचीच आहे काहीतरी, बघूया समोर काय घेते. त्यानंतर फ्रूट्स वगैरे घेतले. इथे काही डेलीज असे फ्रूट्स वगैरे लागतात मुलांना खायला आणि कडक उन्हाळासुद्धा आहे. तर बघा शू वर्डमध्ये आलेले आहे, ते सँडल घ्यायची आहे. मला पण बघायची होती सँडल, पण बघू मला आवडते की नाही. तर वीरूला सुद्धा घ्यायची होती, तर वीरू ट्राय करत होता, त्याचे पप्पा बघत होते कोणती येते किंवा कोणती छान दिसती. वीरूला घ्यायची होती रेड कलरची आणि त्यांना आवडलेली होती ही. तर बघू आता घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला कोणती सँडल घेतलेली आहे. तर बऱ्याचशा अशा सँडल त्यांनी ट्राय करून बघितल्या आणि माझंसुद्धा मन इकडे तिकडे करत होतं की मलासुद्धा घेऊ की नको, पण शेवटी मी घेतलेली नाही. तर चला सामान दाखवते घरी आल्यावर काय काय घेतलं. तर हा सचित्र बालमित्रचं असं बुक आहे, जेणेकरून मराठी जोडाक्षर वगैरे मुलांना वाचण्यासाठी सोपे जातात. तर इथे काही स्लेटची पेन्सिल घेतले, त्यानंतर फुलांचा हार घेतला आणि वीरूला ही सँडल घेतली. त्याचबरोबर बघा विवांनी सुद्धा काहीतरी घेतलेलं होतं. तर असा गेला आमचा डे. नक्कीच तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला